भारतातला गॅस पुरवठा सुरळीत, कोणतीही अडचण नाही. पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरींची ग्वाही. तर 2 घरगुती सिलेंडरचा बुकिंग. शहरामधला कालावधी 25 दिवस, तर ग्रामीण भागात 45 दिवसानंतर नवा सिलेंडर मिळणार. गॅस संकटामुळे पुण्यात विद्यार्थ्यांसाठीच्या मेसमधल्या जेवणात एकच चपाती मिळणार. ठाण्यामध्ये खासगी कंपनीच्या कॅन्टीनलाही फटका. तर जालन्यामध्ये शिवभोजन थाळी केंद्र हे बंद होण्याच्या मार्गावर. नागपूरमध्ये केटरर्सचा मोर्चा लाकडी चुलीकडे, तर रत्नागिरीत हॉटेल व्यावसायिकांनाही चुलीचाच आधार. सांगलीमध्ये कोळशावरच्या शेगडीचा पर्याय. गॅस पुरवठा सुरळीत असल्याचा दावा होत असतानाच राज्यात ठिकठिकाणी सिलेंडरसाठी रांगा. सातारा अमरावतीत एजन्सी बाहेर मोठी गर्दी, तर सोलापुरात पोलीस बंदोबस्तात सिलेंडर वितरण. गॅस टंचाईमुळे पुण्यातल्या चाकणमध्ये 30% कंपन्यांचं काम ठप्प होण्याच्या मार्गावर. तर सुवर्णनगरी जळगावातही दागिने घडवण्यात अडचणी. मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न देखील ऐरणीवर. निर्यात रखडल्यानं वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये नाशवंत फळांचे कंटेनर अडकलेले. भंडाऱ्यातला तांदूळही पडून. तर सोलापूरमधला पापड उद्योग देखील संकटात. महाराष्ट्र केसरी किताबासाठी राज्यात एकच कुस्ती स्पर्धा व्हावी. माजी किताब विजेत्यांसह राज्यभरातल्या पैलवानांची आग्रही मागणी. सातारा सांगलीमधल्या मल्लांचा आंदोलनात सहभाग. नाशिकमधल्या तपोवन वृक्षतोडी विरोधात पर्यावरणप्रेमींचा मोर्चा. अमित ठाकरे मोर्चामध्ये सहभागी. तर हुतात्मा स्मारक ते मनपा मुख्यालयापर्यंत पर्यावरणप्रेमींचा मोर्चा. रोहित पवारांनी घेतली राहुल गांधींची भेट. काँग्रेसचं रोहित पवारांना मदतीचं आश्वासन. तर अपघातासंदर्भात राज्य सरकारकडून अजूनही सीबीआयकडे कोणताही प्रस्ताव नाही. रोहित पवारांचा आरोप. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.